नमस्कार, मी सूरज पवार स्वागत करतो तुमचं कुलाबा न्यूज 24 मध्ये. आज आपण फोर्ट परिसरात आहोत. त्याचं कारण असं की जागतिक युद्धाच्या पातळीवर सगळ्याच गोष्टीचे दर वाढलेत. जसं आपण बघितलं की इंधनाचा दर वाढतोय, खाद्यतेलाचा दर वाढतोय, त्याचप्रमाणे आता सलूनचा देखील दर वाढलाय. खरं तर माझ्याकडे एक बातमी आहे की केस कटिंग आणि दाढी आता महाग झाले. महाराष्ट्रात सलून सेवांच्या दरात आता 20% वाढ झाले. याच पार्श्वभूमीवर आज आपण एका सलूनमध्ये आहोत. फोर्ट मधल्या एका सलूनमध्ये आलो आहोत. नक्की सलूनवाल्यांचं यावरती काय म्हणणं आहे आज आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचं नाव? माझं नाव भीमराव गणपत जगताप. सर आता ही एक बातमी आली की सलूनचे देखील दर 20% वाढले आहेत. ह्याबद्दल सर तुमचं काय म्हणणं आहे? रेट वाढले हे तर बरोबर झालं आणि करणं गरजेचंच होतं. कारण जरी जागतिक पातळीचा व्यवहार वेगळा वेगळा राहिला, पण आपल्या लोकलमध्ये सुद्धा रॉ मटेरियलचे आमचे भाव वाढलेलेच आहेत. तर आम्ही भाव वाढवतो ते एकदाच वाढवतो, प्रत्येक वेळेस वाढवत नाही. तोपर्यंत मध्यंतरी मार्केट जितके वाढेल तितके वाढवून देतो आणि शेवटी न परवडण्यासारखं झालं की आम्हाला ते भाव वाढवल्याशिवाय पर्यायच नसतो. म्हणजे सर तुम्ही तुमचे भाव वाढवले नाहीयेत? नाही, भाव तर आम्ही वाढवणारच त्याच्याबद्दल, कारण आम्ही लॉसमध्ये जातो. लास्ट बॅलन्स आम्हाला फरक पडतो ना या गोष्टीचा. असं नाही, भाव तर आम्ही वाढवणारच, त्याच्याबद्दल प्रश्नच नाही. बरं सर, नेमकं आता हा भाववाढ होते किंवा होणार आहे किंवा तुम्ही वाढवणार आहेत, ह्याचं तुमच्या जे गिराईक येत आहेत तुमच्याकडे केस कापायला, दाढी करायला किंवा अनेक गोष्टींसाठी, त्यांच्यावरती आतापर्यंत कुठे परिणाम आपल्याला दिसून आले का की कमी झालेत, जास्त झालेत संख्या प्रमाण वगैरे, किंवा त्यांचं काय असं म्हणणं असतं? नाही, मला त्या गोष्टीवर विश्वास आहे. मी माझी सर्व्हिस चांगली देतो, माझ्याकडे कस्टमरला कमी नाही आणि कमी पडणार पण नाही. कोणी असं बोलणार सुद्धा नाही, कारण तेही सगळं फेस करतायत दुनिया. ते स्वतः पण इथे येणारे लोक माझे सगळे क्लायंट चांगलेच आहेत, स्वतः धंद्यावाले आहेत. त्यामुळे त्यांना हे सगळ्या गोष्टीची कल्पना आहे की सगळीकडे रेट वाढलेले आहेत, तर यांनी का नाही वाढवावे. म्हणजे अजून तरी सर तसं चित्र दिसून येत नाहीये की गिराईकांची तक्रार आली किंवा कस्टमरची गर्दी कमी जास्त झाली? नाही, हे काय कॉमन आहे. हे थोडंफार कोणी जरी बोलणारच. हे सगळेच काय सारखे असतात असायला भाग नाही आहे. त्यामुळे थोडेफार लोक बोलणारच, त्यांची समजूत काढता येते आम्हाला आणि काढावी लागतेच. कस्टमर आहे, आपण उलट त्यांना बोलू शकत नाहीत. असं त्यांच्या विरोधात जाताच येत नाही ना आम्हाला. त्यांच्यावरच सर्व चालतं आमचं. आम्ही कस्टमरला अतिथी मानतो, देव मानतो, त्यामुळे आम्हाला तसं बोलताच येणार नाही. सर सध्या रेट काय आहेत केस कापण्याचे किंवा दाढी करण्याचे? सध्या माझ्या दुकानचं नाव जनता हेअर कटिंग सलून, 2123 मिंट रोड, फोर्ट असं आहे. हां, तर आमच्या इकडे सध्या केसाचे 200 रुपये घेतो आणि दाढीचे 100 रुपये घेतो. हां, तर आम्ही दर वाढवल्यानंतर पुढे वाढणारच आहेत अजून रेट.